नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट जाणून घेणार आहोत। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। तर आता अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करू आपल्या आजच्या व्हिडिओला। तर आता आपण असं पाहिलं होतं की दामिनी देशमुखने अर्जुन आणि सायलीला घरी डिनरसाठी इन्व्हाइट करून त्यांच्याकडून प्रियाचे सायकोलॉजिस्टने दिलेले रिपोर्ट मिळवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला असतो। पण आता या सगळ्यामध्ये अर्जुनने प्रियाच्या हाती ते रिपोर्ट्स लागू दिलेले नसतात, कारण त्याने अगोदरच ती जी डील अर्जुनला देत असते त्या डीलचा जो काही परिणाम होणार असतो तो त्याला माहिती असल्यामुळे त्याने आधीच त्या सगळ्याची व्यवस्था करून ठेवली होती। आता इकडे दामिनी देशमुख ही विचारात पडलेली असते की आता आपल्याला काय करता येईल। तर दुसरीकडे सायली आणि अर्जुन घरी आल्यावर सायली ही अर्जुनला विचारते, अर्जुन सर, पण दामिनी देशमुखला त्या रिपोर्टची काय गरज पडली असेल? त्यावर अर्जुन हा तिला सांगत असतो की काय ना मिस सायली, बऱ्याच वेळेस असं होतं की एखाद्या वकिलाला ही गोष्ट पुरेपूर माहीत असते की आपला अशील खोटं बोलतोय आणि त्याच्यामुळे साक्षीदारसुद्धा खोटं बोलतोय। मग जर साक्षीदार पकडला गेला तर काय होईल या भीतीने त्यांना साक्षीदाराने जी साक्षी दिली आहे ती आधीच मिळवून घ्यायची असते, आणि म्हणून काही वेळेस काही जे वकील असतात ते आमच्या प्रोफेशनला डाग लावण्यासाठी ही असली वाईट कामं करत असतात। तर दुसरीकडे दामिनी देशमुख ही विचार करत बसलेली असते की आपल्याला काय करता येईल, कशा पद्धतीने उद्याच्या इयरिंगच्या अगोदर आपल्याला प्रियाचं जे काही रिपोर्ट आहे ते मिळवता येईल का? जरी नाही रिपोर्ट मिळालं तरीसुद्धा उद्या आपण अर्जुनला हरवायचंच हा विचार दामिनीने पक्का केलेला असतो। तर दुसरीकडे आता अर्जुनने सुद्धा ठामपणे ठरवलं आहे की काहीही झालं तरी उद्याच्या हिअरिंगमध्ये मी दामिनी देशमुखला जिंकू देणार नाही, उद्या विजय हा सत्याचाच होणार। दुसऱ्या दिवशी आता सायली आणि अर्जुन हे दोघंजणं कोर्टात जायला निघालेले असतात। सायली कल्पनाला सांगत असते की आई, आज कोर्टाची तारीख आहे म्हणून मी आणि हे कोर्टात जायला निघालोय। कल्पना ही तिला काहीच उत्तर देत नाही, ती फक्त तिच्या हातातलं कामच करत राहते। इतक्यात त्या ठिकाणी प्रिया आलेली असते। आता प्रिया लगेचच कल्पनाकडे येते आणि तिला म्हणत असते, कल्पनाई, मी कोर्टात चालली आहे, आज कोर्टाची तारीख आहे। त्याबरोबर कल्पना ही लगेचच प्रियाला म्हणायला लागते, तन्वी बाळा, तू सांभाळून जा आणि काहीच काळजी करू नकोस, निकाल हा कायम सत्याच्या बाजूने लागतो। देवाच्या दारात देर असते, अंधेर नाही, त्यामुळे तू अजिबात घाबरू नकोस, सगळं काही चांगलं होईल आणि आम्ही सगळेजण आहोत ना तुझ्याबरोबर, उत्तरं सगळ्या प्रश्नांची शांतपणे दे। त्याबरोबर अर्जुन लगेचच मध्ये बोलत म्हणायला लागतो की घाबरायची गरज तर आहेच, कारण खोटारडेपणा केलेलाच आहे ना ऑलरेडी। त्याबरोबर आता लगेचच कल्पना ही अर्जुनला म्हणते, अर्जुन, प्रत्येक वेळेस तुला मध्ये बोललंच पाहिजे का? काय बोललास आता? त्यावर लगेच अर्जुन म्हणत असतो, मी कुठे काय बोललो, मी काहीच नाही बोललो मम्मा, मी तर म्हणत होतो की निघूया आपण। आता लगेचच सायली हिच्या लक्षात येतं की विषयाला वळण वेगळं लागतंय आणि विषय वाढू शकतो। मग ती अर्जुनला म्हणते, अर्जुन सर, नको ना, कशाला उगाच, चला निघूया आपण, चांगल्या कामाला जाताना भांडण नको, उशीर होतोय आपल्याला। मग आता सायली आणि अर्जुन हे दोघंही लगेच ताबडतोब तिकडनं निघून गेलेले असतात। तर आता लगेच इकडे प्रियासुद्धा कल्पनाला म्हणायला लागते की चल कल्पनाई, मी सुद्धा आता निघते, नाहीतर जर उगाच कोर्टात पोहोचायला मला उशीर झाला तर पुन्हा अर्जुन त्यावरून काहीतरी मला उगाचच उलटे सुलटे प्रश्न विचारत राहील, आणि आता खरं सांगू का तर त्याच्या प्रश्नांना उत्तरं देऊन देऊन मी सुद्धा थकलेली आहे, त्यामुळे मी काही थांबत नाही, चल बाय। आणि आता ती तिकडनं निघतच असते। इतक्यात तिकडे अश्विन येतो। आता अश्विन तिकडे येतो आणि प्रियाला म्हणायला लागतो, थांब तन्वी, मी सुद्धा येतो आज तुझ्याबरोबर कोर्टात। आज तू खूप दिवसांनंतर पुन्हा कोर्टात चालली आहेस, ऑलरेडी तुला पॅनिक अटॅक येत असतात अधनंमधनं, जर तिकडे तुला कोणी जास्त प्रश्न विचारले किंवा तुला त्रास झाला तर तिथे माझी गरज पडेल तुला। त्यावर आता मनातल्या मनात प्रिया म्हणत असते की अरे यार, जर हा आला तर तिथे माझं खरं सगळ्यांच्या समोर येईल, कारण पेशाने हा डॉक्टर आहे, त्यामुळे लगेचच तिथे मला याला चेक करायला लावतील। त्याबरोबर इकडे कल्पना म्हणत असते, तन्वी अगं कसला एवढा विचार करतेस, अश्विन म्हणतोय ना तो येईल तुझ्याबरोबर, तर घेऊन जा ना त्याला बरोबर। तर आता प्रिया म्हणते, नाही नको, त्याला हॉस्पिटलला जायचं असेल ना। त्यावर अश्विन म्हणतो, अगं नाही, मी येतो तुझ्याबरोबर, काहीच अर्जंट नाही आहे आज मला एवढं। त्याबरोबर प्रिया म्हणत असते, अश्विन, अरे एका पेशंटसाठी तू एवढे सगळे पेशंट नाही घेणार आहेस का? आणि माझं काय रे, मी ठीक आहे, माझी काळजी घ्यायला मी आहे ना, आणि माझ्याबरोबर बाबासुद्धा येतीलच की। त्यावर अश्विन म्हणतो, अगं तरीसुद्धा मी येतो। आणि मग आता अश्विन हा जबरदस्तीने प्रियाबरोबर कोर्टात आलेला असतो। आता लगेचच कोर्टामध्ये
सायली, अर्जुन, चैतन्य, प्रिया, अश्विन, मधुभाऊ, महिपत सगळेच जण आलेले असतात. तर आता लगेचच जज साहेब आल्याच्यानंतर ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, आजची तारीख तुम्ही मागवून घेतलेली आहे, त्यामुळे कारवाईला सुरुवात करा असं सांगितलं जातं. अर्जुन लगेचच म्हणतो, येस मिलॉर्ड, मी आजच्या या कोर्टामध्ये असं काही प्रूफ दाखवणार आहे की त्यानंतर आपल्या केसची पूर्णपणे दिशा बदलून जाईल. आता अर्जुनने असं म्हटल्याबरोबर लगेचच इकडे दामिनी देशमुख उभी राहते आणि म्हणायला लागते, मिलॉर्ड, उगाचच्या उगाच मोठमोठी वाक्य बोलून कोर्टाचा वेळ वाया घालवण्यापेक्षा मी माझे मित्र अर्जुन सुभेदार यांना विनंती करते की त्यांनी कोर्टाच्या वेळाची आणि आपल्या स्वतःच्या वेळाचीही काळजी घेत आणि वेळाची बचत करत कोर्टाच्या कारवाईला सुरुवात करावी, थेट मुद्द्याला हात घालावा. त्याबरोबर अर्जुन म्हणायला लागतो, ठीक आहे, मी लगेचच कोर्टाच्या कारवाईला सुरुवात करतो, पण त्यासाठी मला कटघऱ्यामध्ये तन्वी सुभेदार यांना बोलवायचं आहे. आता तन्वी सुभेदार यांना बोलवायचं आहे असं अर्जुनने सांगितल्याबरोबर प्रिया पूर्णपणे घाबरून जाते. तर आता लगेचच जज साहेब हे अर्जुनला तन्वीला बोलवण्याची परवानगी देऊन टाकतात. तन्वी सुभेदार हाजीर हो असं म्हटल्याबरोबर आता तन्वी ही कटघरात येऊन उभी राहिलेली असते. आता अर्जुनला तर ही गोष्ट अगदी पुरेपूर माहीत असते की प्रिया हे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर खोटंच देणार आहे, पण तरीसुद्धा आता जज साहेबांसमोर अर्जुन हा तिला म्हणत असतो की तुम्ही जे काही बोलाल ते खरे बोलाल अशी मी अपेक्षा करतो. आता लगेचच प्रिया ही काही उत्तर देत नसते. तर आता इकडे दामिनी देशमुख म्हणायला लागते की जज साहेब, खरं तर अर्जुन सुभेदार यांनी आता तन्वी सुभेदार यांची चौकशी करणं पूर्णतः वेळ वाया घालवण्याचा प्रकार आहे. कारण काल यांनी तन्वी सुभेदार यांना स्वतःच्या ऑफिसवरती बोलवून सायकोलॉजिस्टच्या अंडर त्यांची चौकशी करून घेतली होती. मग तरी आता पुन्हा चौकशी म्हणजे वेळ वायाच जाणार. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, नाही जाणार दामिनी देशमुख वेळ वाया, कारण काय आहे, मी सायकोलॉजिस्टच्या समोर जी चौकशी केली होती आता त्याचे रिपोर्ट मला इथे सादर करायचे आहेत आणि त्यामुळेच मी त्यांना इथे कटघऱ्यात बोलवलेलं आहे. आणि मग आता अर्जुन हा जज साहेबांना त्याने सायकोलॉजिस्टकडून जे रिपोर्ट मिळवले होते ते रिपोर्ट्स दाखवतो आणि म्हणतो की आता तुम्ही हे रिपोर्ट बघू शकता. त्याबरोबर आता लगेचच जज साहेब ते रिपोर्ट बघतात आणि तिच्या दोन्ही स्टेटमेंटमध्ये किती तफावत आहे हे जज साहेबांच्या लक्षात यायला लागतं. तर आता इकडे प्रिया मात्र प्रचंड घाबरलेली असते. तिला वाटत असतं की नक्की काय रिपोर्ट दिला आहे त्या सायकोलॉजिस्टने आणि काय नाही, देवालाच माहीत. तर अर्जुन म्हणत असतो की जज साहेब, मी ज्यावेळेस प्रिया मधुकर यांची चौकशी करायला सुरुवात केली त्यावेळेस सगळ्यात अगोदर मी त्यांना हा प्रश्न विचारला की मधुभाऊंनी पिस्तूल कुठून काढली होती. हा प्रश्न मी त्यांना पहिल्यांदा विचारला तर त्यावेळेस त्या म्हणाल्या की मला माहीत नाही. आणि दुसऱ्यांदा चौकशी करताना मी त्यांना हा प्रश्न विचारला तर त्यांनी मला प्रश्नाचं उत्तर दिलं की मधुभाऊंनी त्यांच्या खिशातून पिस्तूल काढली. पहिल्या वेळेस मी जेव्हा त्यांना प्रश्न विचारला की मधुभाऊंनी पिस्तूल जीन्समधून काढली की लेंग्यामधून, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की जीन्समधून आणि नंतर विचारल्यावर सांगितलं लेंग्यामधून. याचा अर्थ त्या त्यांच्या स्टेटमेंटवरती ठाम नाही आहेत, म्हणजेच त्यांचं स्टेटमेंट हे खोटं आहे. तर आता दुसरीकडे प्रिया ही प्रचंड घाबरलेली असते. तिला वाटत असतं की मी जी माती खाल्ली होती ती अर्जुनच्या लक्षात आलीच आणि शेवटी अर्जुनने ती उघडही केली. आता मी काय करू, आता माझं वाचणं काही शक्य नाही आहे. त्याबरोबर आता दामिनी देशमुख ही लगेचच पुढे येते आणि म्हणायला लागते की मिलॉर्ड, ही गोष्ट पूर्णपणे साफ चुकीची आहे. सामान्य व्यक्तीच्या आयुष्यात कोर्ट कचेरी पोलीस खून खराबा या सगळ्या गोष्टी येत नाहीत. या सगळ्या गोष्टी कॉमन आहेत, पण आपल्यासारख्या लोकांसाठी ज्यांचा संबंध रोजच थेट या असल्या गोष्टींबरोबर येत असतो. सामान्य व्यक्तींनीही जर एखादी गोष्ट अशी पाहिली तर त्यांचं अख्खं आयुष्य डिस्टर्ब झाल्यासारखं होतं आणि त्यामुळे ती व्यक्ती घाबरू शकते आणि जर तिला योग्य स्टेटमेंट देता येत नसेल तर यामध्ये चूक तिची नाही तर आपली आहे, कारण आपल्यामुळे ती व्यक्ती घाबरली आहे. त्याबरोबर लगेचच जज साहेब अर्जुनला विचारतात की यावर तुमचं काय मत आहे. त्यावर अर्जुन काही बोलणार इतक्यात दामिनी देशमुख म्हणत असते की आणि सायकोलॉजिस्टने जो रिपोर्ट दिला त्याप्रमाणे जर प्रियाचं स्टेटमेंट खोटं आहे तर मी हे सांगू इच्छिते की पहिली गोष्ट, कोर्टामध्ये डॉक्टरांच्या रिपोर्टला एवढंसं महत्त्व नसतं. त्यामुळे माझे मित्र अर्जुन सुभेदार हे जे काही त्या रिपोर्टच्या बळावरती सिद्ध करण्याचा प्रयत्न करतायत ते साफ चुकीचं आहे. त्यावर अर्जुन म्हणतो, ठीक आहे, मी माझा पुढचा मुद्दा मांडतो. आणि मग अर्जुन पुढे हा मुद्दा सिद्ध करत असतो की ज्या वेळेस खून झाला होता त्याच्या आधीपासून साक्षी शिखरे आणि तन्वी सुभेदार या दोघी एकमेकीला ओळखत होत्या. त्या दोघी चांगल्या मैत्रिणी होत्या आणि त्या दोघी मैत्रिणी असल्यामुळे
तन्वीचं स्टेटमेंट हे ग्राह्य धरलं जाऊ शकत नाही, कारण जवळच्या व्यक्तींचं स्टेटमेंट हे ग्राह्य धरता येत नाही कोर्टाला. त्यावर लगेचच आता पुढे दामिनी देशमुख म्हणायला लागते की त्या दोघी मैत्रिणी नव्हत्या, त्या फक्त एकमेकीला ओळखायच्या. त्यावर अर्जुन म्हणतो माझ्याकडे प्रूफ आहे. आणि मग तो प्रियाने साक्षीकडून पैसे घेतलेला एक फोटो असतो तो कोर्टात सादर करत म्हणत असतो की हे बघा, ह्या फोटोमध्ये असं स्पष्ट दिसतंय की तन्वी सुभेदार या साक्षी शिखरे हिच्याकडून पैसे घेत आहेत. नक्कीच हे पैसे साक्ष देण्यासाठी घेत आहेत. त्याबरोबर लगेचच आता इकडे दामिनी देशमुख म्हणायला लागते की नाही, हे साफ खोटं आहे. माझी अशील म्हणजे साक्षी शिखरे ही खूप जास्त दयाळू आहे. हिला लोकांची खूप जास्त पटकन काळजी वाटते. त्यामुळे तिची मैत्रीण म्हणजेच तन्वी सुभेदार ही ज्यावेळेस अडचणीत होती, तिला पैशांची गरज होती, त्यावेळेस माझ्या अशील साक्षी शिखरे यांनी तिला मदत केली होती आणि हे पैसे त्या तिला त्याच्यासाठीच देत आहेत. त्यावर अर्जुन म्हणत असतो आत्ताच्या आत्ता तुम्हीच किती वेळा तुमचं मत बदलताय. तुम्ही आत्ता म्हणाला होतात काही सेकंदांपूर्वी की साक्षी शिखरे आणि तन्वी सुभेदार या मैत्रिणी नाहीत, या केसपूर्वी एकमेकीला ओळखायच्या सुद्धा नाहीत, आणि आता तुम्ही लगेच म्हणता की त्या दोघीजणी मैत्रिणी होत्या. जज साहेब, आता तुम्हीच काय तो निकाल द्यावा. आता दोन्ही स्टेटमेंट लक्षात घेता हे तर पक्क झालेलं असतं की याचा अर्थ प्रियाने जे स्टेटमेंट दिलं आहे ते खोटं आहे. जरी प्रिया आणि साक्षी ह्या दोघीजणी मैत्रिणी असतील तरी मग प्रियाचं स्टेटमेंट ग्राह्य धरता येणार नाही कोर्टाला, कारण नातेवाईकांचं जवळच्या व्यक्तींचं स्टेटमेंट हे कोर्ट ग्राह्य धरत नाही. आणि जर आता प्रियाने साक्षीकडून पैसे घेतले असतील कोर्टात स्टेटमेंट देण्यासाठी तर तिने खोटी साक्ष दिली आहे हे सुद्धा सिद्ध होतं. त्यामुळे आता दोन्ही बाजूंमुळे प्रियाचं स्टेटमेंट खोटं आहे हे तर कोर्टात सिद्ध झालेलं असतं. अर्जुन म्हणत असतो दॅट्स सॉल्व. त्याबरोबर लगेचच आता दामिनी देशमुख म्हणायला लागते एवढ्यात केस सॉल्व नाही झाली ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार. तुम्ही जरी प्रियाचं स्टेटमेंट खोटं आहे हे सिद्ध केलेलं असलं तरीसुद्धा अजून ही गोष्ट तुम्ही सिद्ध करू शकलेला नाही आहात की मधुकर पाटील यांनी खून केलेला नाही आहे. खुनाच्या रात्री मधुकर पाटील हे तिथे होते आणि हा खून त्यांनीच केलेला आहे. त्यामुळे आणखीन ठोस आणि घसघशीत पुरावे तुम्हाला कोर्टासमोर सादर करावे लागतील. आता असं सांगितल्याबरोबर अर्जुनकडे आणखीन काही ठोस आणि घसघशीत पुरावे नसल्यामुळे तो आता गप्प बसलेला असतो. इतक्यात त्या ठिकाणी सायली पोहोचलेली असते आणि तिच्याबरोबर सदानंद नावाची एक व्यक्तीसुद्धा तिने आणलेली असते. सायली म्हणते पुरावे आहेत. आता सायली तिथे आल्याबरोबर संपूर्ण कोर्ट हे सायलीकडे बघायला लागतं. तर आता सदानंद हा कोर्टाच्या आतमध्ये आलेला असतो. अर्जुन हा लगेचच आता सायलीला बघून खुश होतो. त्याला वाटतं की सायलीने या माणसाला आणलंय म्हणजे नक्कीच या माणसाला काहीतरी माहीत असणारच खुनाबद्दल. आता अर्जुन तर त्या माणसाला अजिबात ओळखत नसतो, पण तरीसुद्धा तो आता कोर्टात अगदी ठामपणे सांगतो की हा माझा साक्षीदार आहे आणि मी यांना कोर्टासमोर साक्ष देण्याची परवानगी मिळावी अशी विनंती करतो. त्याबरोबर लगेचच आता दामिनी देशमुख म्हणत असते की कोर्टाची वेळ संपत आलेली आहे, त्यामुळे आपण यांची साक्ष पुढच्या तारखेवर घेऊया. त्यावर अर्जुन म्हणत असतो की नाही, साक्ष देण्याची परवानगी आत्ताच मिळायला हवी. आता मात्र जज साहेब हे ऑब्जेक्शन अंडर रूट म्हणत अर्जुनला साक्ष घेण्याची परवानगी देऊन टाकतात. त्यानंतर आता अर्जुन हा लगेचच सदानंदला येऊन विटनेस बॉक्समध्ये उभं राहायला सांगतो. सदानंद येऊन उभा राहतो. त्याबरोबर अर्जुन हा आता सदानंदला म्हणत असतो तुम्हाला जे काही माहिती आहे खुनाच्या रात्री घडलेलं ते सगळं प्लीज स्पष्ट आणि व्यवस्थित सांगा. त्याबरोबर लगेचच आता सदानंद म्हणायला लागतो की हो साहेब. आणि मग तो आता सांगायला सुरुवात करतो की माझं नाव सदानंद देशमुख, मी मधुकर पाटील यांचा शेजारी आहे. बरे कित्येक वर्ष होऊन गेले आम्ही दोघं एकमेकाच्या शेजारी राहतो. ज्या दिवशी मधुकर पाटलांच्या घरात खून झाला त्या रात्री मी सुद्धा माझ्या घरातच होतो. घरात म्हणता नाही येणार, मी माझ्या अंगणात फेऱ्या मारत होतो. फेऱ्या मारता मारता मला जोरजोरात बोलण्याचा आवाज यायला लागला. आवाज कुठनं येतो हे बघण्यासाठी मी आसपास पाहिलं तर आवाज मधुभाऊंच्या घराच्या दिशेने येत होता. म्हणून मी त्यांच्या घराच्या जवळ जाऊन उभा राहिलो तर आणखीन जास्त आवाज वाढायला लागला. म्हणून काय घडतंय नेमकं हे पाहण्यासाठी मी पुढं गेलो तर तिथे मला साक्षी शिखरे, विलास आणि मधुभाऊ तिघंजण उभे असलेले दिसले. काय घडतंय तिथे नेमकं हे जाणून घेण्यासाठी मी तिथं दारातच उभं राहिलो. बघता बघता त्या तिघांच्या बोलण्याचं रूपांतर भांडणात व्हायला लागलं आणि भांडता भांडता साक्षी शिखरेने मधुभाऊंवरती बंदूक रोखली. पण आता मधुभाऊसुद्धा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हातापायी करायला लागले आणि मग त्या हातापायीमध्ये विलासला साक्षीच्या हातून गोळी लागली आणि त्याचा जीव गेला. आता लगेचच दामिनी म्हणायला लागते की तुमच्यासमोर खून होत होताना तुम्ही फक्त उभं राहून पाहिलं, तुम्ही मध्ये पडण्याचा किंवा थांबवण्याचा प्रयत्नही केला नाहीत का?
त्याबरोबर हे खोटारडे आहेत असं दामिनी म्हणायला लागते. त्यावर लगेचच आता सदानंद सांगायला लागतो की साक्षी शिखरेला मी महिपत शिखरेबरोबर मधुभाऊंच्या आश्रमावरती येताना बऱ्याच वेळी पाहिलं होतं. त्यामुळे मला ही गोष्ट तर पक्की माहीत होती की साक्षी आणि महिपत यांचं काहीतरी नातं आहे. मला हे माहीत नव्हतं की ती त्यांची मुलगीच आहे. पण ज्यावेळेस मला मधुभाऊंना अटक झाली त्यावेळेस कळलं की साक्षी शिखरे ही महिपत शिखरेची मुलगी आहे. त्यामुळे मी सावंतवाडीला निघून जायचं ठरवलं. सावंतवाडी म्हणजे माझं गाव. कारण मला महिपत शिखरेची भीती वाटली होती. पेशाने जरी तो बिल्डर आहे असं दाखवत असला तरीसुद्धा तो म्हणजे जो त्याच्या रस्त्यात आडवा येईल त्याला सरळ मारून टाकतो आणि म्हणून मी घाबरलो. आता हे सगळं स्टेटमेंट ऐकून घेतल्यानंतर अर्जुन हा आता कोर्टाला विनंती करतो की आता कोर्टाने जो काही निर्णय असेल तो योग्य पद्धतीने विचारपूर्वक घ्यावा. त्याबरोबर आता जज साहेब हे पूर्ण विचार वगैरे करून आता शेवटच्या अंतिम निर्णयापर्यंत या तारखेच्या पोहोचलेले असतात की सगळे मुद्दे एकंदरीत लक्षात घेता हे तर आजच्या या तारखेमध्ये सिद्ध झालं की तन्वी सुभेदार उर्फ प्रिया मधुकर हिने कोर्टात खोटी साक्ष देत कोर्टाचा वेळ बराच वाया घालवला आणि त्याचबरोबर तिने कोर्टाची त्याचबरोबर केसची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हे कोर्ट तिला 3 महिन्यांचा कारावास सुनावत आहे. त्याबरोबर आता हे ऐकून सायली आणि अर्जुनला खूप जास्त आनंद झालेला असतो. तर पुढे आता जज साहेब सांगत असतात पण अजूनही खून मधुकर पाटलांनी केलेला नाही ही गोष्ट सिद्ध झालेली नाही. त्यामुळे कोर्ट आता पुढची तारीख घेईल. त्याबरोबर आता मात्र कोर्ट इज ॲडजस्ट असं म्हणून आजची तारीख ही संपवली गेलेली असते. आता प्रिया मात्र तिथे ओरडत असते की मी काही नाही केलं, मला अटक नका करू. पण पोलीस काही प्रियाचं ऐकत नसतात. पोलीस हे प्रियाला अटक करायला आलेले असतात आणि आरडाओरडा करू नकोस, गुपचूप चल असं लेडीज कॉन्स्टेबल प्रियाला सांगतही असतात. तर इकडे आता रविराज काका मात्र अर्जुनवर प्रचंड चिडलेले असतात. ते अर्जुनला म्हणत असतात, अर्जुन आज तू जे काही वागलास ते खूप चुकीचं वागलास. मी तुला माझा शिष्य समजलो आणि तुला चांगलं शिकवलंसुद्धा, पण त्याची परतफेड तू अशी करशील असं मला कधीच वाटलं नव्हतं. आत्तापर्यंत आपल्यात जे होतं ते वाद होता, पण आता नाही. आता मी सोडणार नाही तुला. तू माझ्या मुलीला अटक करून आणलीस. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, सिनियर प्लीज चिडू नकोस. मी जे काही केलं आहे ते सत्याच्या बाजूनेच केलं आहे आणि लवकरच तुझ्या डोळ्यावरची तुझ्या मुलीच्या प्रेमाची जी पट्टी आहे ती सुटेल आणि तुला समोर खरं काय दृश्य आहे हे दिसेल. त्याबरोबर आता अश्विन हा प्रियाला म्हणत असतो, तन्वी तू काही काळजी करू नकोस. तुला मी फार काळ जेलमध्ये राहूच देणार नाही. अगं उद्याच्या उद्या ताबडतोब मी तुझ्यासाठी एक उत्तमातला उत्तम वकील शोधून घेऊन येतो आणि तुझी कोर्टातून ताबडतोब बेल करून घेऊन जाईन. तू काळजीच करू नकोस, मी आहे ना. तन्वी घाबरू नकोस, मी आहे, टेन्शन घेऊ नकोस. आता प्रिया ही अश्विनला सांगत असते, अश्विन अरे मला खूप भीती वाटते, हे लोक माझं काय करतील. अश्विन म्हणत असतो, घाबरू नको, तुला कोणी काहीच करणार नाही. आणि मग पोलीस हे प्रियाला घेऊन तिकडनं निघून गेलेले असतात. आता सायली अर्जुन हे दोघंजणं घरी आलेले असतात, पण त्यांच्या आधी अश्विन घरी आलेला असतो आणि अश्विनने आता घडलेला प्रकार कल्पना, प्रताप, पूर्णाजी तिघांनाही सांगितलेला असतो. त्यामुळे सायली आणि अर्जुन घरात आल्या आल्या लगेचच आता कल्पना ही त्या दोघांनाही सुनवायला सुरुवात करते. लाज वाटत नाही का हे असं वागताना. अरे अर्जुन तू त्या तन्वीबरोबर किती चुकीचा वागलास. 2 वेळा तिला भर लग्न मंडपात सोडून गेलास, तिची फसवणूक केलीस, तरीसुद्धा तिने मागचं सगळं विसरून पुन्हा एकदा आपल्या दोन्ही घरांमध्ये सलोखा घडवून आणण्यासाठी अश्विनबरोबर लग्न केलं आणि बिचारी मुलगी सुखाने या घरात संसार करण्याचा प्रयत्न करत होती, तर तू तिला जेलमध्ये पाठवलंस. तुला लाज नाही वाटली हे सगळं करताना? कसा वागू शकतोस तो असा? त्याबरोबर आता अर्जुन हा कल्पनाला उत्तर द्यायला जात असतो, पण सायली हे अर्जुनला म्हणते, अर्जुन सर प्लीज, आता आई चिडलेल्या आहेत त्यामुळे त्या हे सगळं काही बडबडत आहेत, पण प्लीज आता आपण उलट उत्तर देऊन काहीही उपयोग होणार नाही आहे, काहीच साध्य होणार नाही. आपण शांत राहूया. आणि मग सायली आणि अर्जुन काहीही उलट उत्तर न देता तिकडनं त्यांच्या रूममध्ये निघून जातात. तर अर्जुन मात्र प्रचंड चिडलेला असतो. तो म्हणत असतो की कधी कळणार आहे मम्माला प्रियाचा खरा चेहरा. किती दिवस अजून ही त्या प्रियाचीच बाजू घेत बसणार आहे. ज्यावेळेस मिसेस सायली खरोखर पूर्णाजी आणि मम्माच्या डोळ्यावरची पट्टी उतरेल आणि त्यांना प्रियाचा खरा चेहरा दिसेल ना, त्यावेळेस खरोखर त्यांना खूप मोठा धक्का बसणार आहे आणि ज्या आकाशात त्या आहेत तिथून धाडकन जमिनीवर येऊन आपटणार आहेत. आणि अश्विन जो आज माझी बायको करतोय तो तर खरंच त्याला तर अशक्य होईल हे सगळं समजेल त्यावेळेस.
त्याबरोबर सायली म्हणते आपण आहोत ना त्यावेळेस सगळं सांभाळून सावरून घ्यायला. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर नक्की शेअर करा. धन्यवाद.